एप्रिलमध्ये म्हणजे महिना बी राहत नाही. गावात मॅडमनी फोनवरच मिटवलं. पाणी पण सुरळीत पाणी सोडायची तारीख घेतली आणि नळाची तारीख घेतली होती. सर बोला की. हो बरोबर आहे. सहा 5-10 दिवस तुम्हाला बाकी आहे. 10 दिवसात काही करू शकता. 12 दिवस उद्या तुम्हाला मिळत नाही. सगळं झालं 2 दिवस संपलं सगळं. गावात आणून सांगतो खाल्ली होती मी लवकर करून घेतो. 12-13 तारखेपासून कार्यक्रम बाकी गावात चालू होते. त्याला जबाबदार ठेकेदार. गावामध्ये जल जीवन पाण्याची योजना आली होती. त्या टाकीला पाणी आलंच पाहिजे. साहेबांनी आता निवेदन दिलंय 31 तारखेपर्यंत काम पूर्ण करून घेऊ आणि 10 तारखेपर्यंत सगळ्या गावामध्ये पाण्याची सुविधा केली जाईल. असं नळाद्वारे पाण्याची सुविधा केली जाईल असे त्यांनी आम्हाला आव्हान दिलेलं आहे आणि ते काम पूर्ण करून घेतील असं आम्हाला त्यांचे हे आहे. त्याबद्दल त्यांचा धन्यवाद साहेबांचा. किती तारखेपर्यंत काय सांगितली तारीख दिली? 31 आणि 10. आणि त्या 10 तारखेपर्यंत नाही झालं तर 10 तारखेपर्यंत नाही झालं तर आम्ही ठेकेदार आणि ग्रामपंचायत जबाबदार राहणार आहे. आंदोलन करू. धन्यवाद. त्यानंतर जे टेंडर झालं त्यानंतर ठेकेदाराने हे काम लांबवायचं. वारंवार गावाल्यांनी तक्रार देऊन मी कुठलीही दखल न घेता कामं असं रगडत चालतं. त्यानंतर आम्ही पत्रव्यवहार केले 18 तारखेला. ग्रामपंचायतला एक पत्र दिलं, BDO साहेबांनी एक दिलं, पाणी पुरवठ्याला आंदोलन लावलं. घागर मोर्चा काढायचं, हलगिनाथ आंदोलन चालू करायचा प्रयत्न आम्ही घेतला. गावातल्या 4 लोकांनी ती पाणी पुरवठ्याची योजना न चालू करता ओढवड उत्तर देत फोटो काय व्हायरल केलं, काय केलं, बाया पाणी मागण्यासाठी तर आल्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी पाणी आम्ही दिलं की जाऊन द्यायचं काम केलेलं आहे. पण कुठलीही योजना आज पोतोड चालू झालेली नाही. आता आम्ही भेटल्यानंतर आम्हाला लेखी म्हणणं दिलेलं आहे 31/3/2025 रोजी टाकीला पाणी सोडण्याचा निर्णय साहेबांनी घेतलेला. त्यानंतर नाही टाकीला पाणी सोडल्यानंतर तर त्याला ग्रामपंचायत, ग्रामसेवक, प्रशासक आणि ठेकेदार हे जबाबदार राहतील आणि पाईपलाईनपासून नळ कनेक्शन जोडण्यासाठी 10/4/2025 हे आम्हाला मदत दिलेली आहे. नाही दिल्यास आम्ही जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी जाऊन आंदोलन करणार आहे.
चला बा दाराच्या